माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद भागवत कथेचे आयोजन। माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद भागवत कथेचे आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून होणार आहे। ओम भूर्भास्वा सर्वस्वजायमा प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। गोपाल कृष्ण भगवान या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी संपन्न झाला। या प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य श्री क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर 1008 शिवानंद गिरीजी महाराज, परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी उंडे महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत शेलार महाराज, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे, गणपत महाराज लोहाटे, संत अशोक महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत कोंडीबा पठारे महाराज, मधुकर महाराज, गोवर्धन गिरीजी महाराज, राजयोगिनी ब्रह्म चैतालीताई, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ रेणुकाताई कोल्हे, ब्रह्मकुमारी ज्योती दिदी आदीसह विविध संतांच्या आणि मान्यवरांसह विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। परम पूज्य श्री उंडे महाराज योग आपल्याला आता मिळालेला आहे। 2 वर्षापूर्वी आम्ही आदरणीय रामगिरीजी महाराज यांची याच भगवत सप्ताहासाठी तारीख घेतली होती, परंतु दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय कोल्हे साहेबांचं महानिर्वाण झालं आणि मग तो कार्यक्रम आपण करू शकलो नाही। परंतु द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना हा कार्यक्रम आपण करावा आणि साहेबांच्या आठवणींना उजाळा द्यावा। साहेबांनी केलेलं सामाजिक काम आणि अध्यात्माची गुंफण याचा अतिशय सुरेख असा मेळ घालून हा कार्यक्रम आपण पूर्णत्वात न्यावा ही आपली सर्वांची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं वंदनीय रामगिरी महाराजांना यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे आणि त्याप्रमाणे भगवत भक्तीचा सोहळा पुढचे 7 दिवस होणार आहे। आदरणीय बिपिन दादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या सहकार्यातून आपल्या सर्व तरुणांचे नेते, अबालवृद्धांचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी हे काम पुढे नेण्याचं जे काही सुरू ठेवलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की आदरणीय कोल्हे साहेब की सगळ्या कोल्हे साहेब एक संघर्षशील नेता होता। शेतकऱ्याकरता
कायम लढणारा नेता होता. रिझर्व्ह बँकेवर आतापर्यंत भारतामध्ये एकही मोर्चा कधी गेलेला नाही. रिझर्व्ह बँकेवर 50 साली स्थापना झाली आणि आज 24 साल आहे, 2024. एकही मोर्चा नाही. एकच मोर्चा रिझर्व्ह बँकेवर गेला, तो शंकरराव कोल्हेनी रूमने मोर्चा म्हणून नेला. त्याचा परिणाम भारतातील सगळ्या शेतकऱ्यांना 1.5% व्याज हे कमी झालं. म्हणजे एक संघर्षशील नेता आणि शेतकऱ्याकरता आणि नारायणगिरी महाराजांचं, मंजूरच्या महाराजांचं त्यांचं एक भावनिक नातं होतं की त्यांची एक अटॅचमेंट होती. तर मी तर काही वक्ता नसल्यामुळं माझ्या हातून चुका तर होऊ शकतात, परंतु मी सगळ्या उपस्थित सगळे महानुभाव जे आहे सगळ्यांचं अगदी स्वागत करतो कोल्हे साहेबांच्या वतीनं. आणि तुमचे शुभाशीर्वाद आपल्या तालुक्याला, आपल्या सगळ्यांना असले म्हणजे कितीही संकटामधून आपला तालुका आपला पार पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. स्वर्गीय महर्षी शंकररावजी घेणूजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आज या ठिकाणी कोल्हे साहेबांच्या परिवाराने जो भागवत कथेचा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेला हा कार्यक्रम, त्यानिमित्त या परिसरातील मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज, श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट, तसेच स्वामी रमेशगिरीजी महाराज, श्री संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव, तसेच परमपूज्य महामंडलेश्वर शिवानंदजी महाराज श्री क्षेत्र मंजूर आणि आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं, ज्या ज्या वेळेस आत्मा मालिक ध्यान केंद्रामध्ये भैयासाहेब तर सततच येत असतात, ज्या ज्या वेळेस माऊली बाबांकडे आले त्या त्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं तर हसतमुख असायचं की ज्यांनी अख्खं आयुष्य समाजसेवेकरता केलं. आणि ह्या कोपरगाव तालुक्यामध्ये तळागाळातून कार्य करणारा महान असा महात्मा म्हणावा लागेल. कारण असे महात्मे जन्माला येणं म्हणजे त्या कुटुंबाचं पुण्य असावं लागतं. संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी. ज्या ज्या वेळेस भैयासाहेब बी आज आमच्या आश्रमात येत असताना ज्या ज्या वेळेस परमानंद महाराजांची भेट व्हायची, बाबांजी विचारायचे, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा, छोटाही कार्यक्रम असू द्या तरी साहेबांचं येणं असायचं. आमच्या आश्रमाच्या वतीने साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून मी माझे विचार थांबवतो. आत्मा मालिक मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निगम कल्पतरु गलितं फलं शुकमुखादं रुद्रं संयुतं पिबत भागवतं रसं आलयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा श्रीमद भागवत कथेचं भव्य असणारं आयोजन, याचा ध्वजारोहण संपन्न झाला. या ध्वजारोहणाकरता उपस्थित सर्व संत महंत या ठिकाणी प्रमुख उपस्थित होते. महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज, महंत रमेश गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे महंत रागेश्वरानंदगिरी महाराज, ब्रह्मकुमारी चैताली दिदी, महंत गोवर्धनगिरी महाराज, आत्मा मालिकचे सर्व संत, सर्व उपस्थित संतवृंद, ब्रह्मवृंद, महाराज मंडळी, राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. या श्रीमद भागवत कथेचं आयोजन मान्य सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट कोपरगाव, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे आणि कोल्हे परिवार या सर्वांच्या वतीने
आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 16 तारखेला सुरुवात आहे. 16 ते 23ला सांगता आहे. अशा प्रकारे 7 दिवस हा कथेचा श्रवणाचा लाभ आपणा सर्वांना होणार आहे. श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत पुराण तिलकम वैष्णवानां परमं धनम. श्रीमद भागवत श्रीमद शब्दाने अलंकृत केलेला आहे. श्रीमद धातूपासून श्रीमंत शब्द निर्माण होतो. श्रीमद भागवताला श्रीमद शब्दाने अलंकृत केलेला आहे. श्रीमद म्हणजे एक ऐश्वर्य आहे. भागवत हे 4 अक्षर आहेत. भा म्हणजे भाव, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तप. या 4 गोष्टी आपल्या अंतःकरणात वृत्तींगत करणारा भागवत आहे. अंतःकरणामध्ये भाव निर्माण करतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे, फारसेवित झाले कचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा, काही नलगे येत भावचे कारण, आपला भाव जागृत करणं. ग म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं भांडार श्रीमद भागवत आहे. व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तप, तप म्हणजे सहनशीलता. या सर्व गोष्टी आपल्याला श्रीमद भागवत शिकवतो. वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ श्रीमद भागवत आहे. निगम कल्पतरो गलितम फलम, शुक मुखाद अमृत द्रव संयुतम, पिबत भागवतम रसम, आलय मुहुरहो रसिका भुवि भावका. हा निगम कल्पतरो गलितम फलम, नितराम गमयते बोधयति स निगमो वेदाहा. वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि याच्या श्रवणाने जीवनाची व्यथा हरण होते. भागवत कथा ही केवळ कथा नाही आहे. पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतं. इतिहास आणि पुराण या दोघांमध्ये काय फरक आहे? इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात. इतिहासामध्ये घटनेला विशेष महत्व असतं. पुराणामध्ये घटनेला महत्व नाहीये. त्या घटनेचा आपण विचार काय घेतो त्याला महत्व असतं. पुरा अपि नवः इति पुराणः, पुरातन असूनही नित्य नूतनता ज्याच्यामध्ये आहे त्याला पुराण म्हणतात. आणि इतिहास शब्द सरळ तुम्हाला सांगतो. इति म्हणजे शेवट, हास म्हणजे हसणे, इतिहास म्हणजे काळाने उडवलेली हसी. इतिहास हे सांगतो आजपर्यंत सगळे होऊन गेले पण आता नाहीये. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पुंतू तोही तैसा झाला. इति म्हणजे शेवट. एवढा मोठा होता, एवढं कार्य केलं पण इति झाला. आणि म्हणून ती इति मी पाहिली, मग काळ ज्याला पाहून हसतो त्याला इतिहास म्हणतात. इतिहास म्हणजे काळाने उडवलेली हसी. पण किती मोठा असला तरी तो इतिहास जमा होणार आहे. आणि म्हणून इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात, पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतात. पुराणामध्ये अशा अनेक कथा येतात की त्या कथेमध्ये साशंकता निर्माण होते. परंतु त्या ठिकाणी त्या कथेपाठीमागे कोणते विचार घ्यायचे? श्रीमद भागवत ही एक समाधी भाषा आहे. विद्यावंता भागवते परीक्षा. कोणी किती विद्वान असला तर तो सांगू शकत नाही 100% मला श्रीमद भागवत कळाला म्हणून. आयुष्य गेले, जन्मचे जन्म गेले तरी भागवत कळणार नाही. कारण श्रीमद भागवतामध्ये विद्वानाची बुद्धीची परीक्षा असते. काही कुठे श्लोक असतात. आणि म्हणून श्रीमद भागवत हा ग्रंथ असा की जीवनभर संपत नाही. 7 दिवसामध्ये आणि काही त्रोटक प्रसंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत रसामृत आपण पान करणार आहोत. निगम कल्पतरो गलितम फलम, वेदरूपी वृक्षाचं परिपक्व फळ आहे ते. गलितम फलम म्हणजे फल परिपक्व केव्हा होतं? जेव्हा ते देठाला सोडून देत तेव्हा ते परिपक्व असतं. त्याप्रमाणे आसक्ती रूपी देठाचा त्याग केलाय ती परिपक्वता आणण्याकरता श्रीमद भागवत आहे. आणि श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ आहे. जी कोले साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कोले परिवाराने अर्थात शंकररावजी कोले विचारधारा या ट्रस्टने या ठिकाणी या कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा एक धार्मिक कार्यक्रमाचा हा परिसर, याच परिसरामध्ये या ठिकाणी परमपूज्य हरिभक्तपरायण मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचा आयोजन या ठिकाणी केलं आहे. आयोजन करीत असताना या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे. या ध्वजारोहणच्या या उपक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित ज्यांची कथा आहे 16 तारखेला या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आहे. कथेचा वेळ आहे
7 ते 10 आणि त्या निमित्ताने या ध्वजारोहणच्या निमित्ताने महामंडळ श्री शिवानंदगिरीजी महाराज यांनाही आमंत्रित केलं आहे. रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पुंडे महाराज, गोर्धन महाराज, जिंगदास महाराज आश्रमाचे सर्व संत महंत, प्रजापती कुमारी या संस्थांच्या दिदी, या कोपरगाव शहरातले आजी माजी नगराध्यक्ष, सर्व भाविक, गणेश सहकारी कारखान्याचे चेअरमन, सर्व विश्वस्त मंडळ, डायरेक्टर मंडळ, संजीवनी सहकारी कारखान्याचे आजी माजी विश्वस्त मंडळ, डायरेक्टर मंडळ, सर्वांनी या ठिकाणी या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे आता आपल्याला या ठिकाणी आता माझी एक प्रश्न, मला बी या कथेला येण्याचं मोठं प्रयोजन होतंच, परंतु मला ही उद्या ज्या ठिकाणी परीक्षिती राजाला शुकदेवाने कथा श्रवण करवलेली आहे, असं ते शुकताल त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वीच आम्हाला ते एका महाराजांनी आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामुळं आता मला उद्या बाहेर जायचं आहे. 22 किंवा 21-22 तारखेला येण्याचा प्रयत्न करेन. म्हणून या ठिकाणी सर्वांना आमंत्रण कोळी परिवारानं दिलेलेच आहे. श्रीमद भागवत कथा जीवनाच्या काही व्यथा घालवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये असतं. म्हणून श्रीमद भागवत कथेचं प्रयोजन, नियोजन, आयोजन कोळी परिवाराने या ठिकाणी केलं आहे. आपल्याला त्या निमित्ताने सर्वांना तो लाभ प्राप्त होणार आहे आणि ती कथा महाराजांच्या मुखातून, अर्थात मठाधिपती रामगिरी महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करणार आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद. कोळी परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांनाही धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाला सर्वांना परिचित असलेले परमपूज्य सरलापेठचे मठाधिपती रामगिरीजी महाराज, जनार्दन स्वामीचे आदरणीय परमपूज्य उत्तराधिकारी रमेशगिरीजी महाराज, पुंडे महाराज आणि सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पोलीस साहेबांचे कार्य पुढे नेणारे कार्यरत असलेले कुशल कार्यकर्ते आणि सर्व भाविक, कोल्हे साहेब आज सर्व परिस्थिती उपलब्ध आहे. फोन आहेत, मोबाईल आहेत, एकमेकाशी संवाद 2 मिनिटात साधला जातो. परंतु विपरीत परिस्थितीमध्ये, कारण इतकी विपरीत परिस्थिती होती, एक काळ असा होता, सुरुवातीचा काळ का रस्त्याची सुविधा नव्हती, माती रस्ते, खडी आणि अशा रस्त्यांनी बैलगाडीवर प्रवास करणं, त्यानंतर जीप गाड्या आल्या, जीप गाडीने प्रवास करणं, लोकांशी प्रत्यक्ष संबंध साधणं हे फार मुश्किल आणि कठीण होतं. सरकार दरबारी कुठलाही संपर्क करायचा असेल
तर पोस्टाद्वारे कागदपत्राचं पार्सल जाणं आणि ते 8-10 दिवसानंतर पाहणं, म्हणजे एकमेकापासून जग हे खूप दूर होतं. अशा विपरीत परिस्थितीमध्ये, कारण मुंबईला जायचं त्या जिबडानं, तर रस्त्यामध्ये खंडाळ्याच्या घाटात रात्र जाम जर लागला तर पोलीस साहेब रात्र त्या जिबड्यामध्ये बसून राहायचे, ओले राहायचे. कशासाठी? तर समाजाच्या कर्तव्यासाठी, समाजाच्या कार्यासाठी. कारण समाजाची इतकी प्रगती नव्हती. आज जितकी प्रगती आहे, आज जर पाहिलं तर मोलमजुरी करणारा मनुष्य जो आहे तो 4 चाकीमध्ये 2 चाकीमध्ये फिरतो, त्यावेळी पायी फिरायचं, तांग्याने फिरायचं. अशी परिस्थिती, अशा विपरीत परिस्थितीमध्ये सर्वसाधारण समाजाला जो मार्ग साहेबांनी दाखवला तो अतिशय स्तुत्य आहे. समाज अभिमुख होणं साहेबांना जेवढं जमलं, कारण अशा काळामध्ये समाजाची सेवा करणं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन समाजाचं सांत्वन करणं, सर्वसाधारण समाजाचा उत्कर्ष कसा होईल, आर्थिक उत्कर्ष कसा होईल, यासाठी जी आतून तळमळ होती, कारण ती काही वरून तळमळ नव्हती, ती आतून तळमळ होती. त्या तळमळीनुसार साहेबांनी खूप मोठं कार्य केलं. अनेक क्षेत्रामध्ये माझ्याजवळ यायचे साहेब 2-3 महिने सुद्धा जास्त व्हायचे आणि वर्षातून 4-5-6 वेळा माझ्या संपर्कात साहेब यायचे आणि त्यावेळेस ज्यावेळेस विषय निघायचे, सर्व क्षेत्राविषयी त्यांची तळमळ होती. सर्व क्षेत्र, तालुक्याचा कसा विकास होईल, गरिबांचा कसा विकास होईल, मजुरांचा कसा विकास होईल, महिलांना सुरक्षितता कशी लाभेल, आणि हे सर्व करत असताना आपली पाण्याची सुविधा झाल्याशिवाय आणि हे विकास होणं शक्य नाही. हे पाण्यासाठी साहेबांनी शेवटपर्यंत तळमळ केली. अशा थोर व्यक्तीला आणि श्रद्धांजली वाहून आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. कारण साहेब शेवट अगोदर 8 दिवस माझ्याकडे, 8-10 दिवस माझ्याकडे आले आणि तुमची शेवटची भेट आहे म्हणून मला सांगून गेले. आणि त्यासाठी मनेश भाऊ हे प्रत्यक्ष होते आणि त्यावेळी म्हणलं साहेब असं कसं काय? नाही म्हणे, माझी शेवटची भेट, पुन्हा वेळ येईल त्यावेळेस आपण पुन्हा भेटू दुसऱ्यांदा. आतापर्यंत झालं ते कृष्णार्पण. ही सेवा माझी समाजाची असेल, महिलांची असेल, देशाची असेल, ही कृष्णार्पण म्हणून साहेबांनी माझा निरोप घेतला आणि 8 दिवसानंतर साहेब दिवंगत झाले. त्यांच्या या पुण्यस्मृतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. इथे आलेले सर्व कोपरगाव निवासी व आसपासच्याही गावातील जे सर्व भाविक इथे जमा झालेले आहेत, सर्वात प्रथम मी इथे जे संत महंत जे मंचासीन आहेत त्या सर्वांचे सर्वात प्रथम मी अभिनंदन करते आणि आपणास नमस्कार करते. या ठिकाणी आपण बघतो की अध्यात्माची ओढ ही पहिल्यापासून सर्वांना खूप असते, परंतु त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी नेतृत्व करणारं पाहिजे असतं. आणि आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही कार्यांचं बीजारोपण हे साहेबांनी केलेलं आहे. श्री स्वर्गवासी शंकररावजी गेणूजी कोले साहेब, आपण बीज बनवून हे कार्य सुरू केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बीज जमिनीमध्ये गुप्त असतं आणि झाड प्रत्यक्ष होत असतं. तसं साहेबांनी देखील स्वतः आता ते गुप्त झालेले आहेत, परंतु संपूर्ण जबाबदारी कोले परिवारावर व आपली जी पुढची पिढी आहे, जसं आपल्यामध्ये जैन कोले परिवारचे पुढचे सदस्य आहे, जे आपले भावी नेते आहेत, त्यांच्याकडे ही जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की 1-2 ओळी मला आठवत आहे, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. तसं मला नेहमीच असं वाटतं की साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच आपली जी पुढची पिढी आहे, आपले अमित दादा असतील किंवा विवेक दादा असतील, तर आपणही नक्कीच ती पुढची पिढी आपण म्हणजे सगळे काही कार्य आत्मसात करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे कार्य इथं बघतोय.
आज जसं झेंड्याचं ध्वजारोहण जे झालेलं आहे, तर आपण कधी विचार केलाय की आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगव्या रंगाचं का महत्व आहे? आपल्याला सगळ्यांना एक अर्थ माहिती, भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. परंतु भगवा रंग बनतो लाल आणि सोनेरी रंगापासून. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे, सोनेरी रंग हा पवित्रतेचा प्रतीक आहे. आणि दोन्हींचा एकत्रीकरण म्हणजे भगवा रंग असतो. आणि तो भगवा रंग जेव्हा उंच ठिकाणी फडकतो, तर त्यावेळेस त्याच्यातनं जे प्रकंपन आहे ते संपूर्ण परिसरामध्ये पसरत असतात. म्हणून ध्वज नेहमी उंच ते उंच ठिकाणी लावला जातो. तर मला असं वाटलं की आपण भगव्या रंगाचं महत्व इथं सांगावं, म्हणून असं वाटलं की आपण पण इथे 2 शब्द बोलावं. तेव्हा रामगिरी महाराज व तसेच संत जेही आज इथे उपस्थित झालेले आहे, त्यांना मी खरोखर खूप शुभकामना देते की तुमच्या मुखातून जी रसाळ वाणीच्या माध्यमातून सर्व जे श्रोते जे भागवत गाथेचं श्रवण करणार आहे, तर श्रवण करताना पण नम्र निवेदन आहे की फक्त त्या काळात काय झालं ते ऐकण्यापेक्षा आज ते ज्ञान माझ्या जीवनात काय गरजेचं आहे तसं समजून तुम्ही जर त्यांच्या मुखातून ही जर वाणी ऐकली तर त्याचा लाभ जास्त आपल्या सर्वांना होणार आहे. म्हणून मी सर्व श्रोत्यांना निवेदन करते की आपण खरोखर असं तल्लीन होऊन ती भागवत गाथा आपण सर्वांनी ऐकायची आहे आणि खरोखर खूप लाभ घेण्यासारखा आहे. भागवत गीता हे आपल्या जीवनासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि साहेबांचा संकल्प होता, साहेबांच्या निधनामुळे तो कॅन्सल झाला होता आणि त्यांच्याच कारणाने पुन्हा तो घडून येत आहे. खरोखर खूप पुण्यवान आहे साहेब, त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण इथे एकत्रित झालेलो आहोत. ओम शांती. खरं तर प्रत्येक साधू संत या ठिकाणी उपस्थित आहे तालुक्यातील, आणि हे भाग्यच म्हणावं की आपल्या दृष्टीने हे पर्वणीच आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहे. माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित परमपूज्य श्री रामगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे परमपूज्य श्री रमेशगिरीजी महाराज, शिवानंदगिरीजी महाराज, श्री उंडे महाराज, श्री आत्मामलिक ध्यानपीठाचे सर्व संत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गोवर्धनगिरी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारीच्या चैतालीताई, त्याचप्रमाणे ज्योतिदिदी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच वारकरी संप्रदायातील लोक. खरं तर आपल्याला ज्ञात आहे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट ही आपण स्थापन केली जेव्हा कोल्हे साहेब होते, आणि त्यांचा 90 नंतर आपल्याला वर्षभर तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता. आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रामगिरीजी महाराजांकडे आपण सर्व मंडळी गेलो होतो आणि भागवत कथा करायचं महाराज आपलं त्यावेळेस ठरलं होतं. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी आपल्याला कोल्हे साहेब सोडून गेले आणि आपल्यातून गेले. त्यानंतर वर्ष होऊन आता हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. त्या ठिकाणी पुण्यतिथी ते जयंती असा आपण काहीतरी उपक्रम घ्यावा आणि स्वाभाविकदृष्ट्या आपल्याला राहिलेला आपली जी भागवत कथाची कार्यक्रम होता तो या प्रसंगी आपण घेण्याचं नियोजन केलं. त्या निमित्ताने रामगिरी महाराजांनी त्यांचं व्यस्त याच्यातून आपल्याला वेळ दिली. खरं तर अतिशय कमी वेळात त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिली. त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कोल्हे साहेब आणि अध्यात्म ही काही वेगळी नाळ नव्हती. अनेक वर्षांपासनं जनार्दन स्वामींपासनं खरं तर त्या ठिकाणी कोल्हे परिवाराचा सहवास होता. बेटाशी पण अनेक वर्ष सहवास राहिलाय. मंजूर आश्रम असेल किंवा आत्मामलिक असेल, असा एकही आश्रम या पंचक्रोशीत आपल्याकडे नाहीये की ज्या ठिकाणी कोल्हे साहेबांचा त्या आश्रमाशी संबंध नव्हता. अर्थातच आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत संबंध कोल्हे परिवाराचा या सगळ्याच आश्रमांशी जिव्हाळा आहे. निश्चितपणाने आदरणीय दत्तू नाना कोल्हे यांनी आपल्या सगळ्यांचं कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नितीनजी अवताडे असतील, तसेच सगळ्याच गणेश कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळ्याच संस्थेचे संचालक, आजी माजी नगरसेवक यांचंही मी या ठिकाणी
कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर महाराज आजच्या युगामध्ये 1200 शतकापासून चालू झालेलं संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस सुरुवातीला ही सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा चालू झाली, नंतर त्याच्यानंतर ज्ञानदेव महाराज असतील, मुक्ताई असतील, अनेक संत होऊन गेले. 1600 शतकामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी 4000हून अधिक त्या ठिकाणी अभंग आपल्याकडे प्राप्त आहे. आणि मला ज्यावेळेस कळालं की कोल्हे साहेबांना एकदा पायाचा फ्रॅक्चर झाला म्हणून त्यांनी लोणावळ्या या ठिकाणी आराम करत असताना जवळपास सगळेच अभंग वाचून काढले आणि त्यातील 300 अभंग असे काढले की जे राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, पाणी, पर्यावरण याच्यावर उपयोगी ठरतील. आणि त्यानंतरच्या निवडणुकीत भोरसाहेब तुम्ही आहे, कैलासमना तुम्ही आहे, अनेकदा साहेब त्या अभंगांची या ठिकाणी आपल्याला भाषणातून उल्लेख करायचे. अनेकांना वाटायचं साहेबांचा एवढा अभ्यास कसा, परंतु मुळातच आपण बघतो आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून कायमच कोल्हे साहेब या समाजात वावरले. परमपूज्य नारायणगिरीजी महाराजांबरोबर देखील त्यांचं कायम संवाद असायचा. शेवटच्या क्षणी जास्तीचा संवाद असायचा आणि साहेब म्हणायचे तुम्ही जे उपदेशून सांगता ते आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आमचा असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी कोल्हे साहेब कायमच आध्यात्मिक याच्यातून राहिलेले आहे. आणि आज देखील आम्ही त्याच उद्देशानं हा समाज उपयोगी उपक्रम कायमच कोल्हे परिवार घेत आलेला आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा खिलारीला भूकंप झाला, गुजरातला झाला, की फक्त आपल्या मतदारसंघाचं न बघता आपल्या हातून जेवढं काही समाजकार्य होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी समाजकार्य करायचा प्रयत्न करत असतो. ही देखील एक कोपरगावकरांसाठी पर्वणी आहे. परमपूज्य रामगिरीजी महाराजांची पहिल्यांदाच आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये भागवत कथा होत आहे. हे आपलं सगळ्या कोपरगावकरांचं हे भाग्य मी असं समजतो. आणि या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्या जणांनी 16 तारीख संध्याकाळी 7 ते 10 रोज असं 23 तारखेपर्यंत 7 दिवस ही भागवत कथा चालणार आहे. 23 तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन याच ठिकाणी केलेलं आहे. मागं मोठ्या व्यासपीठाचं हे आजच्या पुरती आपण हे मंडप टाकलं होतं ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त. माझ्या मते जवळपास सगळ्याच 100हून अधिक गावातून सगळेच प्रतिनिधी आज या ठिकाणी आलेले आहे. ध्वजारोहण कार्यक्रम म्हणजे एक प्रतीक असतं की काही दिवसांनी या ठिकाणी सप्ताह होणार आहे. गावोगावी त्याची माहिती गेली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन कराल की आपण देखील आपल्या गावात, वॉर्डात, आपल्या परिसरामध्ये या पत्रिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोच कराव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या आपल्या भागवत कथेसाठी आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील. हे ग्राउंड तसंच याच्या पलीकडचं, रस्त्याच्या पलीकडचं दोन्ही ग्राउंड आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे. इथं उपस्थित सगळ्या संतांना, महानुभावांना मी विनंती कराल की आपण देखील या कथेला भेट द्यावी. संत व्यासपीठ देखील आपण स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील स्वतंत्र बैठक व्यवस्था